मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये सध्या तरुणाईची मांदियाळी पाहायला मिळते। बरेचसे झेंडी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या ठिकाणी आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि या ठिकाणी आपण करून दाखवलं ही भावना जी आहे ती सुद्धा यांच्यामध्ये पाहायला मिळते। सगळे तरुणाई आहे। किती वर्षाचे? आप लोग भी सरकार के बारे में जानते हैं, अपना जो एजुकेशन मिनिस्टर था उसने कितनी धंधेली की है ये सबको मालूम है। अभी सब कहते हैं कि आज से 15 साल पहले भी तो पेपर लीक होता था। अबे हमको माजी में नहीं जाना है, हमको प्रेजेंट में रहना है। 15 साल पहले में 4 डायपर में थे ना, तो हमसे ये सवाल क्यों पूछ रहा है कि 15 साल पहले भी होता था। 15 साल में हम अभी मराठी आहे 15 वर्षाच्या पहिलाचा आम्हाला का विचारता? आम्ही जेनजी आहोत ना, आम्ही 97 नंतरला आहोत ना, तर मग तेव्हा आम्ही काँग्रेसच्या काळात डायपरवर होतो। तर तो क्वेश्चन आम्हाला विचारू नका, हा क्वेश्चन जाऊन मिलेनियर्सला विचारा किंवा त्यांच्या आई वडिलांना विचारा। आणि ह्यांनी जो इस्तीफा दिला तो त्यांनी सांगतो त्याच्यात त्यांनी वर्ड यूज केलाय। थांबा ना, एक मिनिट थांबा। तो त्यांनी त्याच्यात इस्तीफा देण्याचं हे लिहिलंय की मी त्याग करतोय। तुम्ही त्याग केलेला नाही, सरळ सरळ चुकी मान्य करा। कसला त्याग केला तुम्ही? 21 मुलांनी सुसाईड केला, तो त्याग केलात। दिल्लीमध्ये मुलींना मारलात, हरास केला, दिल्ली पोलिसने हरास केला, तो त्याग केला। कोणता त्याग केला? सो जो राजीनामा दिलाय ना तुम्ही, तो आम्ही तुमच्या छाताडावर बसून घेतलेला आहे। जय 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 भीम। सो हा शब्द तुमच्या त्यागपत्र इस्तीफ्यातून काढा की मी त्याग दिलाय। पण काही तरुण आहेत, त्यांच्या हातामध्ये काही पोस्टर्स आहेत। काय नाव आहे तुझं? माझं नाव ओमकार आहे, मी पनवेलवरनं आलो आहे। 2 दिवसापूर्वी मला पोलिसांनी अटक केली था। विषय असा होता, आम्ही इथं प्रोटेस्ट केला। इथनं आम्ही मरीन ड्राईव्हवरनं चालत चाललेलो, विषय अंबानीच्या घराच्या इथं आम्हाला अटक केला। DCP साहेब आले, ते बोलतात तुमच्याकडे परमिशन आहे का? सो मी बोललो परमिशन वगैरे नाही, मी इथं थांबवतोय। तुम्ही एक काम करा, तुम्ही IPS तुमची भारतामध्ये चालतं, त्यांचा रिझाईन घ्या। मी बाजूला होतो, त्यामुळे मला अटक केलं तर त्यामुळे मी हा डायलॉग लिहून आणले। फायनली हम जीत गए, मैंने पुलिस स्टेशन देख लिया, थँक्यू मोदी अंकल। नक्कीच एक टॉन्ट आहे या माध्यमातून सरकारला की युवा पिढीला कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांची हेळसांड केली जाते, त्यांना वागवलं जातं आणि ज्यावेळी न्याय हक्कासाठी ते लढतात त्यावेळी ते काय समाजामध्ये कशा पद्धतीनं त्यांना वागवलं जातं हे देखील ते पोटतिडकीने या ठिकाणी सांगतायत। एक संदेश आहे। ताई कुठून आलीस? मी लालबागवरून। मी ॲडव्होकेट तेजश्री पोळ। मी पूर्ण जेनझीला, मी आणि माझी लिगल टीम आम्ही पूर्ण जेनझीला सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत इथे। ओके, जे काही घडलं देशामध्ये त्याबद्दल काय तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत? भावना, जे काही आज आमचा विजय झालेला आहे, काल ज्या पद्धतीने रेजिग्नेशन दिलंय, आम्हाला खूप प्राऊड आहे जेनझी लोकांवरती, जे सगळ्या पूर्ण जनतेने एकत्र करून दिलेलं आहे। त्याच्यासाठी खूप खूप सर्वांचे मनापासून त्याच्यासाठी सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। जय हिंद, जय भारत म्हणतायत। एकंदरीतच ही सगळी दृश्य आता मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय, कारण जे गॅदरिंग या ठिकाणी झाले होते, जे लोक या ठिकाणी उपस्थित होते, त्या सगळ्यांना आता या ठिकाणाहून जाण्यास सांगितलं जात आहे। पोलिसांकडून हा संपूर्ण परिसर जो आहे तो मोकळा करा अशा पद्धतीचं आवाहन जे ते सुद्धा केलं जात आहे। ट्रॅफिक पोलीस जे ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या समोरचा जो परिसर आहे त्या ठिकाणून आता तरुणाईला जाण्यासाठी सांगितलं जातं आहे आणि त्याच पद्धतीनं तरुणाई जी आहे ती आल्या मार्गी आता परत सुद्धा जाते। अगदी शांततेमध्ये ही सगळी गॅदरिंग झाली होती, या ठिकाणी जमले होते। एक जोश, उत्साह, आनंद जो आहे तो या सगळ्या जेनजीजने, या तरुणाईने व्यक्त केला। सरकारपर्यंत आपले विचार, आपले मुद्दे ठामपणे सांगण्याचाही प्रयत्न केला आहे आणि याच माध्यमातून सरकार काही बोध घेणार आहे का, भविष्यामध्ये याचे राजकीय पडसाद किती उमटणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।